निवडणुकीत समान संधी मिळत नसल्यामुळे निवडणुकीच्या मूलभूत अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी होत नसताना दिसून येत आहे। गडचांदूर नगर परिषदची सार्वजनिक निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होत असून मी ॲडव्होकेट अरविंद ज्ञानोबा वाघमारे प्रहार जनशक्ती पक्षाकडून नगराध्यक्ष या पदाचा उमेदवार असून मी ह्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकत आहे। बहिष्कार टाकण्यासाठी प्रमुख मुद्दे असे आहेत की निवडणूक चिन्ह जे आहे ते 26 तारखेला मिळणार आहे, 26/11/2025ला, आणि राष्ट्रीय पक्षांनी 22 तारखेपासूनच त्यांचे बॅनर, पोस्टर्स, ह्या पद्धतीचे कॅलेंडर घरोघरात जाऊन वाटण्याचं काम चालू केलेलं आहे। जर का हे राष्ट्रीय पक्ष ह्या पद्धतीनं जर का निवडणूक आचारसंहितेचा भंग जर करत असेल आणि आमच्यासारख्या अपक्ष उमेदवाराला चिन्ह नसल्यामुळे जर आमचा प्रचार करायला अडचणी जर जात असेल तर ह्या निवडणुकीचा आणि लोकशाहीचा काहीही अर्थ उरत नाही। हे चाललेली हुकुमशाही जी आहे त्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये मी ह्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकत आहे। आणि हे निवडणूक जी आहे ते पारदर्शक नाही आहे। आज रोजी BJP कार्यालयाकडून ह्या गडचांदूर नगरीमध्ये भोंगे लावून त्यांचा प्रचार सुरू आहे। भोंग्याचा प्रचाराची परमिशन आम्ही माननीय निवडणूक निर्णय अधिकारी कोरपना गडचांदूरच्या ऑफिसमध्ये बसून असताना आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की निवडणूक प्रचारासाठी भोंग्याची परमिशनच दिली नाही। जर परमिशनच दिली नाही तर गडचांदूर नगरामध्ये हे भोंगे वाजत कोणत्या याच्या आधारे आहे? एक तर ह्या BJPची जी चाललेली मोहीम आहे ती एक हुकुमशाही असल्याचं आम्हाला जाणवत आहे आणि लोकशाही देशामध्ये हुकुमशाही आम्ही खपवून घेणार नाही। आणि ह्याचमुळे मी आज रोजी ह्या निवडणुकी कुठलाही प्रचार करणार नाही, कुठलाही बॅनर लावणार नाही, कुठलाही भोंगा लावणार नाही आणि ह्या पद्धतीनं मी माझा बहिष्कार जाहीर करत आहे। धन्यवाद।